नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जनरली मी सुजित वाळके, पूर्णांक स्पर्धा परीक्षा केंद्र जळगाव। जनरली तुमच्यासाठी नेहमी गणिताचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येतो, पण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून पहिलं भूगोलाचं लेक्चर तुमच्या सर्वांच्या समोर घेऊन येतोय। मित्रांनो, टॉपिक आहे सूर्यमाला। मित्र हो, आपला सूर्य आणि त्याचा संपूर्ण परिवार, ज्यामध्ये ग्रह असतील, उपग्रह असतील, बटुग्रह असतील, लघुग्रह असतील, उल्का असतील, धूमकेतू असतील आणि अनेक विविध पार्टिकल्स असतील, या सर्वांच्या माध्यमातून जी आपली सूर्यमाला तयार झाली आहे, या सूर्यमाला संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। मित्रांनो बघा, जेव्हा सूर्य पूर्वेकडून उगवायचा आणि पश्चिमेकडे आपण त्याला म्हणतो बुडायचा किंवा अस्ताला जायचा, तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं की पृथ्वी स्थिर आहे, कारण आपण स्वतःला हलताना दिवसभरात कधी अनुभव करत नाही, त्यामुळे आपण स्थिर आहोत आणि सूर्य आपल्या भोवती घिरट्या घालतोय, अशीच आजही जनरली पाहण्याची भूमिका आहे। तेव्हा आपणास असं वाटतं की पृथ्वी स्थिर असून सूर्य आपल्या भोवती घिरट्या घालतोय। पण मित्र हो, हेच इसवी सन 140 मध्ये टॉलमी या शास्त्रज्ञाने, या भूगोल तज्ज्ञाने जगाला सांगितलं की पृथ्वी हे केंद्र असून सर्व खगोल, मग ते ग्रह असो, ते उपग्रह असो, लघुग्रह असो, सर्व खगोल हे पृथ्वी भोवती फिरतात। सर्वात अगोदर टॉलेमीने हे जगाला सांगितलं। त्यानंतर कोपर्निकसने जगाला सांगितलं की सूर्य हा केंद्र असून सर्व खगोलीय पिंड त्याच्या भोवती फिरतात। आता लक्षात घ्या, टॉलेमीने म्हणजे खूप वर्षांपूर्वी, जवळपास तारखेवरून असं दिसतंय की 1400 वर्षांपूर्वी टॉलमी सांगतोय की पृथ्वी केंद्र आहे आणि सर्व खगोल तिच्या भोवती फिरतायत। आणि 1543 मध्ये कोपर्निकस सांगतोय की सूर्य हा केंद्र असून सर्व खगोल त्याच्या भोवती फिरतायत। तर मित्रांनो, हा जो इतिहास आहे, या इतिहासामध्ये 3 लोक फार महत्वाचे आहेत। एक आहे टॉलमी, एक आहे कोपर्निकस आणि एक आहे गॅलिलिओ गॅलिनी। बघा, तुमच्या समोर सर्वात अगोदर जो आता फोटो दिसतोय तो आहे टॉलमीचा। हा टॉलमी जो आहे, हा भौतिक शास्त्रज्ञ अलेक्झांड्रिया नावाच्या शहरामध्ये, जे की इजिप्तमध्ये स्थित आहे, त्या वेळेला रोमन एम्पायरचा एक भाग होते, तेथे जन्मला। या शास्त्रज्ञाचा प्रभाव कोपर्निकसवर पण होता। त्यानंतर स्वतः हे शास्त्रज्ञ गणितज्ञ होते, भूगोलाचा यांचा गाढा अभ्यास होता। यांनी जगाचा नकाशा तयार केला। टॉलमीचा जगाचा नकाशा प्रसिद्ध आहे। मित्रांनो, काळ बघा, काळ आहे टॉलमींचा 140, इसवी सन 140, त्यावेळेस यांनी जगाचा नकाशा तयार केला होता। त्यानंतर टॉलमीचं प्रमेय सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। त्यानंतर मित्रांनो, गॅलिलिओ गॅलिनी यांनी देखील, जे की अंतराळ संशोधक होते, मॅथमॅटिशियन होते, भूगोलशास्त्रज्ञ होते, फ्रान्समध्ये हे दुर्बिणीचा संशोधनासाठी ओळखले जातात। यांनी जे काही सिद्धांत मांडले ते आपल्या परंपरांविरोधात किंवा धर्मशास्त्रांविरोधात असल्याचं मानून यांना उम्रकैदची सजा झाली, शेवटी फाशी देखील झाली। मित्रांनो, यांचा जन्म 1564 मध्ये झाला होता। त्यानंतर आले कोपर्निकस यांनी, निकोलस कोपर्निकस यांनी सिद्धांत मांडला की सूर्य हा केंद्र आहे आणि सर्व खगोल हे सूर्याभोवती फिरतात। त्यांचा जन्म झाला 1473 मध्ये। तुमच्या समोर जो फोटो दिसतोय हा निकोलस कोपर्निकस यांचा आहे। जन्म त्यांचा पोलंडमध्ये,
मृत्यू देखील पोलंडमध्येच झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, आता सूर्यमालेचा अभ्यास करताना सर्वात अगोदर सूर्यमालेचा परिवार बघू. आता सूर्यमाला म्हणजे काय, तर स्वतः सूर्य आणि स्वतः सूर्याभोवती फिरणारे सगळे खगोल. मग त्यामध्ये विविध घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाचे विविध कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी विशेषता आहे. मग त्यामुळे आपण सर्वात अगोदर सूर्यमालेच्या प्रामुख्याने जे जे घटक आढळतात ते कोणकोणते आहेत ते पाहू. याला आपण सूर्यमालेचा परिवार म्हणू. सूर्यमालेचा परिवार, आता या शब्दामध्येच अर्थ आहे सूर्यमाला. माला म्हणजे माळ, सूर्याच्या अवतीभोवती फिरणाऱ्या ग्रहगोलांची, खगोलांची जी माळ तयार झालेली आहे त्या संपूर्ण खगोलांचा अभ्यास म्हणजे सूर्यमालेचा अभ्यास. मित्रांनो, सूर्यमालेच्या बाहेर देखील खूप काही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते घेऊनच येणार आहे. जशी आपली मिल्की वे गॅलेक्सी असेल, अशा लाखो अरबो गॅलेक्सींपासून तयार झालेलं हे विश्व असेल. याची प्रखरता, याची विशालता, किती भयावह मोठे विश्व आहे आणि त्याच्याही पलीकडे काय आहे हे संपूर्ण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईलच. पण सद्यस्थितीत आपण पाहतोय मित्रांनो आपली सूर्यमाला. यामध्ये आहेत बटुग्रह, लघुग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का, अश्नी आणि ग्रह. आता यापैकी सर्वात अगोदर आपण बघू बटुग्रह. आता बटुग्रह म्हणजे काय, सूर्यमालेतील शेवटचा ग्रह नेपच्यून या ग्रहाच्या कक्षेबाहेर जितके काही खगोलीय पिंड आहेत, नेपच्यून या ग्रहाच्या कक्षेबाहेर जितके काही खगोलीय पिंड आहे त्या सर्वांना बटुग्रह म्हणतात. एकूण बटुग्रहांची संख्या 5 आहे. त्यापैकी पहिला आहे एरिस, दुसरा आहे प्लुटो, तिसरा मेटवेक. इथे मी मेटवेक लिहिलंय, ॲक्च्युली त्याचं नाव मेटवेक नसून त्याचं नाव आहे मेकमेक. ओके, मेकमेक हा जो आहे बदल करून घ्या. पहिला एरिस, प्लुटो, मेक, ह्योमिया आणि सायरस. मित्रांनो, सायरस नाव परिचयाचंच आपल्याला. टाटा उद्योग समूहाचे जे मुख्य होते ते सायरस मिस्त्री होते, है ना. तर ह्या 5 उपग्रहांची नावं लक्षात ठेवताना प्लुटो हा आजपर्यंत जो ग्रह मानला जात होता, आज त्याचं ग्रहांमध्ये नॉमिनेशन नाही आहे, परंतु प्लुटो आणि सायरस हे 2 नावं थोडेसे लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहे. एरिस, मेकमेक आणि ह्योमिया हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. बटुग्रहांची संख्या आहे 5. ठीक आहे. प्लुटो अगोदर ग्रह होता, मात्र आता तो ग्रह नाही. त्याबद्दल माहिती, ग्रहांची जेव्हा माहिती आपण घेऊ तेव्हा मी डिटेलमध्ये त्याच्या संदर्भातली माहिती देतो. तर मित्रांनो, आता हे ते उपग्रह आपलं बटुग्रह आहेत. एरिस, प्लुटो, ह्योमिया, मेकमेक आणि सायरस. ठीक आहे मित्रांनो. दुसरा जो आहे या आपल्या सूर्यमालेतला लघुग्रह. आता 2 ग्रह आहे मित्रांनो, मंगळ ग्रह आणि गुरुग्रह. या दोघं ग्रहांच्या दरम्यान जो काही खगोलांचा पट्टा आहे त्याला आपण लघुग्रह म्हणतो. बघूयात आकृतीच्या साहाय्याने. बघा, हा आहे मार्स, हा आहे मार्स. मार्स मंगळ ग्रह, हा आहे ज्युपिटर म्हणजे हा गुरुग्रह. मंगळ ग्रह आणि गुरुग्रह यांच्या दोघांच्या कक्षेच्या दरम्यानमध्ये जो काही पट्टा आहे खगोलांचा, या संपूर्ण पट्ट्याला लघुग्रह असं म्हणतात. लक्षात आलं मित्रांनो लघुग्रह म्हणजे काय? तर लघुग्रह म्हणजे मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या कक्षेच्या दरम्यान जे काही खगोलांचं पिंड आहेत, खगोलांचा पट्टा आहे, त्याला आपण म्हणतो लघुग्रह. मित्रांनो लक्षात घ्या, या लघुग्रहामुळेच आंतरग्रह आणि बाह्यग्रह आणि आंतरग्रह असे ग्रहांचे 2 प्रकार झालेले आहेत मित्रांनो. म्हणजेच या लघुग्रहांच्या आतमध्ये सूर्याच्या बाजूला जे असलेले ग्रह आहेत ते आहेत आंतरग्रह, आणि या लघुग्रहांच्या बाह्य बाजूला जे काही असतील ते आहेत बाह्यग्रह. बिलकुल मित्रांनो,
याच्या पुढे जेव्हा आंतरग्रह आणि बाह्यग्रह आपण पाहू त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे जे लघुग्रह आहे या लघुग्रहांच्या कक्षेच्या बाहेरचे म्हणजे बाह्यग्रह आणि आतले म्हणजे आंतरग्रह होय. ठीक आहे मित्रांनो. आता पहा उल्का किंवा अश्नी काही खगोलीय पिंड असे आहे मित्रांनो की ते पृथ्वीच्या किंवा कुठल्या तरी एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे त्या पिंडाकडे ओढले जातात. म्हणजे समजा आपण पृथ्वीचं उदाहरण जर घेतलं तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काही खगोलीय पिंड पृथ्वीकडे आकर्षित होतात, ओढले जातात आणि ते ओढल्या गेल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात जेव्हा ते प्रवेश करतात. आता वातावरण पृथ्वीवर असल्यामुळे वातावरणात प्रवेश केल्याच्या नंतर त्या वातावरणासोबत त्यांचं घर्षण होतं आणि ते खगोलीय पिंड पेट घेतात. त्या आगीचा मात्र आपणास पृथ्वीवरून पाहताना एक चकाकणारी रेषा दिसते, यालाच उल्का असे म्हणतात. सामान्य भाषेत आपण याला तारा तुटणे म्हणतो. मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण आकाशाकडे पाहताना आपणास तारा तुटतानाचा भास होतो. म्हणजेच कुठला तरी एक पिंड, कुठली तरी एक रेषा, चकाकणारी रेषा आपल्या समोरून जाताना दिसते आकाशाकडे. या संदर्भात विविध मान्यता पण आहे की तारा तुटताना मनात आपण काही जर का एखादी आशा, आकांक्षा, अपेक्षा जर व्यक्त केली तर ती पूर्ण होते वगैरे. या गोष्टींशी म्हणजे मी तरी वाकिफ नाही आहे किंवा मी ते मानत नाही आहे, परंतु तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी एक उदाहरण म्हणून सांगतो की तारा तुटणे म्हणजेच एक अशी रेषा जी तेजस्वी आहे आणि ती आपल्या समोरून आकाशातून जाताना दिसते, त्या रेषेला आपण तारा तुटणे म्हणतो. ॲक्च्युली असा एखादा पिंड जो वातावरणात प्रवेश करतोय आणि त्यावेळेस त्याला जी आग लागलेली असते किंवा तो जो पेट घेतो त्यालाच म्हणतात उल्का. मित्रांनो या उल्केनंतर अशीच एक संकल्पना आहे अश्नी. आता अश्नी म्हणजे काय? जी उल्का वातावरणात प्रवेश करते, ती पेट घेते, ते पेट घेतल्याच्या नंतर तिच्यातील उर्वरित पदार्थ जळून जातात. मात्र त्यातील कठीण जे पदार्थ आहे ते कठीण पदार्थ पेटल्यानंतर संपत नाही किंवा पेटल्यानंतर एंड होत नाही, ते पृथ्वीपर्यंत येतात, पूर्णपणे नष्ट झालेली नसतात. त्या कठीण पदार्थांच्या अवशेषांना अश्नी म्हणतात. व या संपूर्ण पृथ्वीवर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर या अश्नी जेव्हा आढळतात त्यालाच आपण म्हणतो उल्कापात. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याकडे जे लोणार सरोवर आहे याच उल्कापातामुळे तयार झालेले आहेत. म्हणजे काय? कुठली तरी एक उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, पेटायला लागते, पेटल्यानंतर तिच्यातले पेटण्यासारखे, नष्ट होण्यासारखे पदार्थ जळून जातात. मात्र जे पदार्थ कठीण आहेत ते जळत नाही किंवा नष्ट होत नाही आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात, पृथ्वीच्या पृष्ठभागाला आदळतात आणि ते आदळल्यामुळे जो काही खड्डा तयार होतो तो कुठल्या ना कुठल्या पाण्याच्या स्वरूपामध्ये भरला जातो. त्यामुळे सरोवरांची निर्मिती होते. आपल्याकडचं लोणार सरोवर हे असंच एक सरोवर आहे. अश्नीच्या पृथ्वीवर आदळण्याला उल्कापात असे म्हणतात. पुढे बघू मित्रांनो, ही आहे उल्का. पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे एक खगोलीय पिंड येताना दिसतोय. वातावरणात प्रवेश केल्याच्या नंतर याला आग लागलेली आहे. जे पदार्थ जळण्यासारखे आहेत ते इथे जळून जातील, मात्र जे जळण्यासारखे पदार्थ नाहीत ते याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतील. पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळल्यामुळे येथे जे खोल भाग निर्माण होईल त्यामध्ये पाण्याचा साठा झाल्याच्या नंतर एक सरोवर निर्माण होईल. बरोबर मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला? उल्का म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आकर्षला गेलेला एक खगोलीय पिंड जो वातावरणात प्रवेश केल्याच्या नंतर पेट घेतो, त्याला आग लागते, त्यातले बरेचसे पदार्थ जळून जातात. मात्र जे उरतात, जे कठीण पदार्थ उरतात त्यांना आपण अश्नी असे म्हणतो. बघूयात मित्रांनो पुढचा टॉपिक, धूमकेतू. आता धूमकेतू म्हणजे काय? तर धूमकेतू म्हणजेच धूल
धूलिकण, काही वायू यांच्या गोठणापासून सूर्यापासून खूप लांबवर ते असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश तितकासा पडत नाहीये. त्याच्यामुळे धूलिकण, काही वायू यांच्या गोठणापासून, आता सूर्याचा प्रकाशाची इन्फ्लुएन्स किंवा प्रखरता तितकी न गेल्यामुळे ते सगळे वायू गोठल्या गेले, ते सगळे धूळ गोठल्या गेली आणि त्यापासून बर्फ तयार झाला. तर धूलिकण, काही वायू यांच्या गोठणापासून म्हणजेच बर्फापासून बनलेला व सूर्याभोवती लंबवत प्रदक्षिणा घालणारा खगोलीय पिंड म्हणजेच धूमकेतू होय. आता वर्तुळाकार प्रदक्षिणा म्हणजे काय, तर समजा हा जर सूर्य मानला तर धूमकेतू या पद्धतीने लंबवर्तुळाकार म्हणजे एक बाजू सूर्याच्या क्लोज, एक बाजू सूर्याच्या एकदम क्लोज, पण दुसरी बाजू लंबवर्तुळाकार म्हणजे खूप दुरून, एक बाजू क्लोज आणि दुसरी बाजू दुरून, याप्रमाणे घिरट्या घालणारा जो खगोलीय पिंड आहे त्याला आपण धूमकेतू म्हणतो. आता सूर्याभोवती फिरताना त्याचा जो मागील भाग आहे त्याला आपण शेपटी म्हणतो. सूर्याभोवती फिरताना त्याचा मागील भाग लंबवत होतो, सूर्यप्रकाशामुळे तो चमकतो आणि म्हणून धूमकेतूची शेपटी आपणास चमकताना दिसते. धूमकेतूची शेपटी आपणास चमकताना का दिसते, तर तो सूर्याभोवती फिरताना लंबवत होतो, चमकतो, म्हणून धूमकेतूची शेपटी आपणास चमकताना दिसते. आता मित्रांनो, भारतातून आपण जिथे राहतो आपल्या पृथ्वीवरून 2 धूमकेतू दिसतात. एक हॅले. आता हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. सर्वात शेवटी हा धूमकेतू 1986 मध्ये दिसला होता. मध्ये दिसला होता, म्हणजे अजून 76 वर्षांनी तो दिसतोय. कदाचित आपल्या पिढीला जर का 80-90 वर्षाचं आयुष्य मिळालं तर कदाचित हॅले आपण पुन्हा पाहू शकतो. दुसरा आहे हेल बॉप. दर 3000 वर्षांनी हा धूमकेतू दिसतो. 3000 वर्षांनी. मित्रांनो, आता सर्वात शेवटी हा धूमकेतू दिसला होता 1997 मध्ये. लेटेस्ट आता 1997 मध्ये, म्हणजे जवळजवळ फक्त 24-25 वर्षांपूर्वी हा धूमकेतू दिसून गेलेला आहे. आता 24-25 वर्षांपूर्वी दिसून गेला आहे म्हणजे जवळपास 1976-1974 पर्यंत हा धूमकेतू दिसणार नाही. इथून पुढे 1974 वर्षांनंतर हा धूमकेतू दिसणार आहे. मित्रांनो, विचार करा, आपल्या कितव्या पिढीकडून हेल बॉब पाहिल्या जाईल. कदाचित मानवी सृष्टी तोपर्यंत असेल अथवा नसेल हे पण आपण आजच्या डेटला सांगू शकत नाही. तर धूमकेतू मी 2 सांगितले मित्रांनो तुम्हाला, एक हॅले आणि एक हेल बॉब. लक्षात ठेवा 2 गोष्टी तरी. मित्रांनो, या दोन्ही धूमकेतूंची नावं आणि दोन्ही धूमकेतू किती वर्षांनी रिपीट होतात. पहिला हॅले 76 वर्षांनी, दुसरा हेल बॉब 3000 वर्षांनी रिपीट होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात शेवटी हॅले कधी दिसला होता आणि हेल बॉब कधी दिसला होता, या 2 गोष्टी तुम्हाला फारच इम्पॉर्टंट आहे, ह्या लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो. हॅले रिपीट होतो, पुन्हा दिसतो 76 वर्षांनी, सर्वात शेवटी दिसला 1986 मध्ये. हेल बॉब 3000 वर्षांनी रिपीट होतो, तो दिसला सर्वात शेवटी 1997 मध्ये. हा मित्रांनो, चंद्राचं विहंगमय दृश्य काय दिसतोय. आपला चंद्र, आपला चांदो मामा. बघा मित्रांनो, हा जो आपला चंद्र आहे याला आपण म्हणतो उपग्रह, पृथ्वीचा उपग्रह. असे बऱ्याचशा ग्रहांना उपग्रह आहेत. काही ग्रहांना उपग्रहच नाहीत, काहींना एकच उपग्रह आहे, काहींना 2 आहे आणि काहींना अनेक उपग्रह या ठिकाणी आहेत. आता उपग्रह म्हणजे काय, सर्वात अगोदर ते पाहून घेऊ मित्रांनो. उपग्रह म्हणजे स्वयंप्रकाशित नसलेले, म्हणजे ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो. तुम्ही म्हणाल चंद्राचा प्रकाश तर आम्हाला पौर्णिमेला दिसतो, पण तो त्याचा स्वतःचा प्रकाश नाही, तो सूर्यापासून घेतलेला प्रकाश. सूर्याचा प्रकाश जेव्हा त्याच्या पृष्ठभागावर पडतो, रिफ्लॅक्शन होऊन तो प्रकाश आपल्यापर्यंत येतो आणि आपणास चंद्र हा प्रकाशित झाल्यासारखं दिसतो. पण स्वयंप्रकाशित नसलेले, स्वतः ऊर्जा तयार करत नसलेले आणि ग्रहांभोवती परिभ्रमण करणारे
ग्रहांभोवती परिभ्रमण करणारे म्हणजे ग्रहांभोवती फिरणारे जे खगोलीय पिंड आहेत त्यांना आपण उपग्रह असे म्हणतो. मित्रांनो, प्रत्येक ग्रहाला उपग्रहांची संख्या वेगवेगळी आहे. जसे शनीला 82, गुरुला 79, युरेनसला 27, नेपच्यूनला 14, मंगळ ग्रहाला 2, पृथ्वीला 1, बुध आणि शुक्र प्रत्येकी 0 उपग्रह आहेत. मित्रांनो बघा, तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, सर्वाधिक उपग्रह कुठल्या ग्रहाला आहेत? तर शनी ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. मित्रांनो, काही उपग्रहांचा शोध आता लागलेला आहे. आतापर्यंतची मान्यता होती की गुरु ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. लेटेस्ट इन्फॉर्मेशन ही आहे की शनी ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. तुम्हाला असं पण येऊ शकतं, उपग्रहांच्या संख्येनुसार उतरता किंवा चढता क्रम लावा. MPSC लेवलच्या परीक्षांमध्ये असा प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे की उपग्रहांच्या संख्येनुसार क्रम लावा. ठीक आहे, उपग्रहांची संख्या आणि उपग्रहांचे नाव यांच्या जोड्या लावा असा देखील प्रश्न येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा जो उपग्रह आहे मित्रांनो आपल्या सूर्यमालेमध्ये आतापर्यंत ज्ञात, तो आहे गॅनिमीड. आणि हा गॅनिमीड उपग्रह जो आहे तो गुरु ग्रहाचा आहे. मित्रांनो, अशी ही आपली सूर्यमाला अनेक लघुग्रह, अनेक बटुग्रह, अनेक उल्का, आशनी आणि धूमकेतूंची भरलेली सूर्यमाला, हिचा सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे आता तो मी स्टार्ट करतो आहे, तो म्हणजेच ग्रह. सूर्यमालेत सर्वात इम्पॉर्टंट जर काही असेल तर ते आहे मित्रांनो ग्रह. इम्पॉर्टंट याचा अर्थ प्रत्येक भाग सूर्यमालेचा, प्रत्येक पार्ट हा इम्पॉर्टंटच आहे, पण जो सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे ग्रह. तो पार्ट मी आता या ठिकाणी चालू करतो. मित्रांनो, 2006 पूर्वी ग्रहांची व्याख्या वेगळी होती आणि 2006 नंतर ग्रहांची व्याख्या बदलली. काय होती 2006 पूर्वीची व्याख्या? 2006 पूर्वीची व्याख्या अशी होती, जे स्वयंप्रकाशित नाही मात्र सूर्याभोवती परिभ्रमण करतात त्या खगोलीय पिंडांना ग्रह म्हणतात. दोन गोष्टी इम्पॉर्टंट होत्या, एक स्वयंप्रकाशित नसले पाहिजे आणि सूर्याभोवती फिरले पाहिजे. स्वयंप्रकाशित नाही मात्र सूर्याभोवती फिरतात. उपग्रह आपण आत्ताच पाहिले, उपग्रह कोणासोबत फिरतात, कोणाभोवती फिरतात? तर उपग्रह फिरतात ग्रहांभोवती. आता ग्रह कोणाभोवती फिरतायत? तर ग्रह फिरतायत सूर्याभोवती. दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहे, स्वयंप्रकाशित नसले पाहिजे, सूर्याभोवती फिरले पाहिजे, ते खगोलीय पिंड म्हणजे ग्रह. मात्र 2006 मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन IAU यांची एक परिषद प्रागमध्ये भरली. आता प्राग काय आहे? तर चेक म्हणजे झेक प्रजासत्ताक या देशाचे एक शहर. या प्राग शहरामध्ये एक परिषद भरली आणि या परिषदेमध्ये ग्रहांची नवी व्याख्या केली गेली. तर मित्रांनो, ग्रहांची नवी व्याख्या काय केली गेली? केवळ सूर्याभोवती, केवळ सूर्याभोवती, म्हणजेच सूर्य सोडून इतर कुठल्याच पिंडांभोवती नाही, केवळ सूर्याभोवती, म्हणजेच आपल्या ताऱ्याभोवती फिरणारे पिंड म्हणजेच ग्रह होय. हा त्या ग्रह म्हणून ज्या खगोलीय पिंडांना मान्यता मिळणार होती त्यातली पहिली अट होती. केवळ सूर्याभोवती फिरणारे पिंड म्हणजेच ग्रह होय. त्यांच्या ताऱ्यांभोवती फिरण्याचा मार्ग साधारणतः वर्तुळाकार असावा. साधारणतः वर्तुळाकार असावा याचा अर्थ लंबवर्तुळाकार सुद्धा चालेल. साधारणतः हा शब्द फार इम्पॉर्टंट. साधारणतः म्हणजे जवळजवळ तो वर्तुळाकार असावा. ग्रह हा इतर ग्रहांच्या कक्षेत प्रवेश करत नसावा. म्हणजे एखादा पिंड जर दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करत असेल तर तो पिंड ग्रह म्हणून मान्यता असणार नाही. आणि या नवीन व्याख्येनुसार 248 वर्षांनी नेपच्यून या ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या प्लुटो या ग्रहाची ग्रह म्हणून मान्यता रद्द करण्यात आली. नियम क्रमांक 3, ग्रह हा इतर ग्रहांच्या कक्षेत प्रवेश करत नाही किंवा प्रवेश करत नसावा. ही जी तिसरी अट ठरवण्यात आली त्या परिषदेमध्ये, तेव्हा प्लुटोची ग्रह म्हणून मान्यता संपुष्टात आली. का? कारण तो दर 248 वर्षांनी नेपच्यूनच्या कक्षेमध्ये प्रवेश करतो. 2006 पूर्वी सर्वात लहान ग्रह प्लुटो होता, मात्र मान्यता रद्द झाल्याच्या नंतर सर्वात लहान ग्रह आज रोजी बुध हा आहे. मित्रांनो,
ही आहे आपली सूर्यमाला आणि हे आहेत आपले सर्व ग्रह. सर्वात पहिला ग्रह कुठला आहे मित्रांनो? सर्वात पहिला ग्रह आहे आपला बुध. सर्वात पहिले सूर्याच्या सर्वात जवळचा पहिला ग्रह बुध. दुसरा आहे शुक्र. दुसरा ग्रह आहे शुक्र. तिसरा आहे पृथ्वी. चौथा आहे मंगळ. त्याच्यानंतर आहे गुरु. त्याच्यानंतर आहे शनी. त्याच्यानंतर आहे युरेनस आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून. मित्रांनो, येथून बाहेरचे ग्रह बहिर्ग्रह आहेत. येथून बाहेरचे ग्रह बहिर्ग्रह आहेत. इथून आतले ग्रह आंतरग्रह आहेत. आंतरग्रह आणि बहिर्ग्रह यांच्या पट्ट्यामध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे जो की गुरु आणि मंगळच्या दरम्यानमध्ये आहे. पाहूयात मित्रांनो प्रत्येक ग्रहासंदर्भात विशेष माहिती. आता पहा, बुध शुक्र शनी, बुध शुक्र पृथ्वी मंगळ हे आंतरग्रह आहेत. गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे बहिर्ग्रह आहेत. आता या बाजूला जी काही इन्फॉर्मेशन येते बहिर्ग्रहांची आहे, या बाजूला जी काही इन्फॉर्मेशन येते आंतरग्रहांची आहे. आता आंतरग्रह खडक मातीने बनलेले आहेत. आंतरग्रह काय आहे? खडक आणि मातीने बनलेले आहे. आणि बहिर्ग्रह हे वायूने बनलेले आहेत. म्हणजे खडक मातीचं जे अस्तित्व आपल्या पृथ्वीवर, शुक्रावर, मंगळावर किंवा बुधावरती जाणवतं ते गुरु, शनी, नेपच्यून आणि युरेनसच्या पृष्ठभागावर जाणवत नाही. घनता जास्त आहे. घनता म्हणजे घट्टपणा, प्रत्येक अणूची एकमेकांसोबत जुळण्याची स्ट्रॉंगनेस म्हणजे घनता ती जास्त आहे. इकडे घनता कमी आहे. आकारमान कमी आहे. आता घनता जास्त असल्यामुळे प्रत्येक अणू एकमेकांना स्ट्रॉंग बॉन्ड खूप घट्टपणे जमल्यामुळे काय आहे, आकार कमी आहे यांचा. आणि यांचे प्रत्येक इलेमेंट जो, प्रत्येक अणू जो आहे यांचा तो घनता कमी असल्यामुळे परस्परापासून दुरीवर आहे. त्यामुळे आकार फार मोठे मोठे आहे. आंतरग्रहांभोवती कडी नाही. म्हणजेच बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ या ग्रहांभोवती कडी नाही आहे. कडी म्हणजे शनीच्या भोवती तुम्हाला कडं दिसतं पाहिजे, तशी कडी या ग्रहांभोवती नाही आहे. बहिर्ग्रहांभोवती कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक तरी कडी आहे. यांचा परिवलन काळ जास्त आहे. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. मित्रांनो, यांची घनता जास्त असल्यामुळे हे जड आहेत. इथे दगड मातीचं अस्तित्व असल्यामुळे हे ग्रह जड झालेले आहेत. म्हणून हे स्वतःभोवती फिरण्यासाठी काळ जास्त घेतात. हे स्वतःभोवती फिरण्यासाठी काळ जास्त घेतात. परिवलन काळ जास्त आहे. मात्र तेच या ग्रहांचा, बहिर्ग्रहांचा परिवलन काळ कमी आहे. तो कमी का आहे? ते ऑलरेडी वायूने बनलेले असल्यामुळे त्यांचं घनता कमी आहे. वायूने बनलेला असल्यामुळे हलके आहेत आणि हलकी गोष्ट स्वतःभोवती फार इझिली आणि फार फास्टली फिरू शकते. म्हणून या ग्रहांचा परिवलन काळ कमी आहे. मित्रांनो, या ग्रहांचा परिभ्रमण काळ कमी आहे. आता परिभ्रमण काळ कमी कसं काय? समजा हा सूर्य आहे आणि या सूर्याभोवती या ग्रहाला जर फिरायचं असेल तर तो या परिघातून जाईल. दुसऱ्या ग्रहाला जायचं असेल तर तो या परिघातून जाईल. तिसऱ्या ग्रहाला जायचं असेल तो या परिघातून जाईल. चौथ्या ग्रहाला जायचं असेल तो या परिघातून जाईल. आता लक्षात घ्या, जसा परिघ वाढतोय तसा मार्ग प्रस्थ वाढतोय. आणि वाढतोय म्हटल्यानंतर काय, त्याला वेळ लागणार आहे. आपण धावक जरी म्हटले तर या ठिकाणून धावणारा धावकाला कमी अंतर कापायचं आहे. या ठिकाणून धावणाऱ्या धावकाला जास्त अंतर कापायचं आहे. या ठिकाणून धावणाऱ्या धावकाला अजून जास्त अंतर कापायचं आहे. या ठिकाणून धावणाऱ्या धावकाला त्याच्यापेक्षा जास्त अंतर कापायचं आहे. आता मित्रांनो, जे आंतरग्रह आहेत ते ऑलरेडी सूर्याच्या जवळ असल्याने त्यांचा परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा काळ कमी आहे. मात्र बहिर्ग्रह जे आहेत, बाह्य ग्रह जे आहेत, गुरुपासून पुढचे ते सगळे ग्रह सूर्यापासून फार दूरवरून परिक्रमा पूर्ण करतायत. आता सूर्याच्या नंतर शनी त्याच्यापेक्षा लांब दुरी तय करतोय. युरेनस, नेपच्यून त्याच्यानंतर अजून फार मोठ्या दुऱ्या तय करतायत मित्रांनो.
तर लक्षात घ्या, यांचा जो परिभ्रमण मार्ग आहे तो खूप मोठा असल्याने त्यांचा परिभ्रमण काळ जास्त आहे. बहिर्ग्रहांचा परिभ्रमण काळ जास्त आहे, अंतर्ग्रहांचा परिभ्रमण काळ कमी आहे. मात्र याच्याच उलट परिवलन काळाचं आहे हे जड असल्यामुळे यांना स्वतःभोवती फिरण्यास जास्त वेळ लागतो. हे वायूने बनलेले आहे, हलके असल्यामुळे स्वतःभोवती फिरण्यासाठी कमी वेळ लागतो. मित्रांनो, परिवलन आणि परिभ्रमणामध्ये हा होणारा बदल लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, हे ग्रह हे ग्रह मंद ग्रह म्हणून, आंतरग्रहांना मंद ग्रह म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, मंद ग्रह कोणाला म्हणतात तर आंतरग्रहांना म्हणतात. पुढील पैकी मंद ग्रह ओळखा असा जर प्रश्न आला तर बुध, शुक्र, पृथ्वी किंवा मंगळ यापैकी जो काही आला असेल त्याला तुम्ही मंद ग्रह म्हणू शकतात. परिवलन मित्रांनो, या ठिकाणी मी बऱ्याच वेळेपासून परिवलन आणि परिभ्रमण शब्द वापरतोय. परिवलन म्हणजे एखाद्या खगोलाला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा कालखंड म्हणजेच परिवलन होय. आणि एखाद्या खगोलाला जसं की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किंवा चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागणारा जो कालखंड आहे त्याला आपण परिभ्रमण असं म्हणतो. मित्रांनो, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे आपण म्हणजेच तो खगोलीय पिंड ज्या ग्रहाभोवती किंवा ज्या ताऱ्याभोवती फिरतोय त्याला म्हणतात परिभ्रमण. मित्रांनो, आता आपण पाहिले सूर्यापासून पहिला आहे बुध, दुसरा आहे शुक्र, तिसरा आहे पृथ्वी, चौथा आहे मंगळ, नंतर आहे गुरु, नंतर आहे शनी, नंतर आहे युरेनस, शेवटी आहे नेपच्यून. हे जे पाहिले मित्रांनो हे क्रमाने पाहिले. मात्र आकारमानाने ग्रहांचा क्रम वेगळा आहे. आकारमान म्हणजेच सर्वात मोठा कोण, त्याच्यापेक्षा लहान कोण, त्याच्यापेक्षा लहान कोण. तर लक्षात येतंय मित्रांनो, बघा आकारमानाने जर ग्रहांचा क्रम आपण मानला तर सर्वात पहिला आहे गुरु. मित्रांनो, गुरु हा जो आहे बहिर्ग्रहांपैकी पहिला गुरु आहे. दुसरा बहिर्ग्रहांपैकी आहे शनी, तो आकारमानाने त्याच्यापेक्षा लहान. बहिर्ग्रहांपैकी तिसरा आहे युरेनस, तो त्याच्यापेक्षा लहान. आणि बहिर्ग्रहांमध्ये त्याच्यापेक्षा लहान आहे नेपच्यून, तो त्याच्यापेक्षा लहान. मित्रांनो, सर्वात पहिले चार जे आहे आकारमानाने ते सर्वचे सर्व बहिर्ग्रह आहेत आणि क्रमाने सर्वात पहिला बहिर्ग्रह गुरु, नंतर शनी, नंतर युरेनस, नंतर नेपच्यून. त्याच्यानंतर पुढचे जे आहे मित्रांनो याच्यामध्ये फक्त एक बदल आहे, बारकावा लक्षात घ्या. आकारमानाने आंतरग्रहांमध्ये म्हणजे सूर्याच्या बाजूने जे ग्रह आहे त्यांच्यामध्ये सर्वात मोठा आहे पृथ्वी, त्या पृथ्वीपेक्षा लहान आहे शुक्र, आणि शुक्रापेक्षा लहान आहे मंगळ, आणि मंगळपेक्षा सर्वात लहान आहे बुध. आता लक्षात घ्या, खरा तर क्रम आहे की सर्वात अगोदर मंगळ, नंतर पृथ्वी, नंतर शुक्र आणि नंतर बुध पाहिजे होता. पण या मंगळ ग्रहामुळे, या मंगळ ग्रहाच्या आकारमानामुळे या आंतरग्रहांच्या क्रमामध्ये थोडासा फरक पडला आहे. इतकं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो. मंगळ नंतर आहे, सर्वात पहिले पृथ्वी, नंतर शुक्र, नंतर मंगळ आणि नंतर बुध आकारमानाने. आता बघूयात मित्रांनो प्रत्येक ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर. आता सर्वात अगोदर प्रत्येक ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर आपणास समजून घ्यायचं असेल तर पहिले आपणास ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट समजून घ्यावं लागेल. आता ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय भानगड येते बघा. सूर्यापासून, या सूर्य केंद्रापासून पृथ्वी जितक्या अंतरावर आहे म्हणजे सूर्य ते पृथ्वी हे जितकं अंतर असेल त्याला एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हटलं जातं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, सूर्यापासून पृथ्वीपर्यंतचं जे अंतर असेल त्याला एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हटलं जातं. आता जर का सूर्यापासून पृथ्वीचं एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट धरलं तर आता मार्स म्हणजेच आपला मंगळ ग्रह हा सूर्यापासून 1.52 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. जवळजवळ साध्या भाषेत म्हटलं तर 1.5 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे सूर्यापासून पृथ्वी जितक्या अंतरावर आहे त्याच्यापेक्षा 1.5 पट मंगळ ग्रह पृथ्वीपासून अंतरावर आहे. म्हणजेच काय, जे पण अंतर असेल, जर 1 किलोमीटर पृथ्वी सूर्यापासून दूर असेल तर मंगळ 1.5 किलोमीटर आहे. उदाहरणादाखल सांगतोय. असंच प्रत्येक ग्रहाचं सूर्यापासूनचं अंतर बघू मित्रांनो. बुध हा ग्रह सूर्यापासून
0.39 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवर आहे. म्हणजेच आता पहा 0.39 म्हणजे जवळपास 40, म्हणजेच पृथ्वीपेक्षा निम्म्यापेक्षा सुद्धा कमी अंतरावर आहे. शुक्र हा पृथ्वीपासून 72 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवर आहे, म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त अंतरावर आहे. पृथ्वी 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवर आहे. पृथ्वी 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मी अगोदरच्याच आकृतीमध्ये तुम्हाला सांगताना सांगितलं की 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वीपर्यंतचा अंतर. मंगळ ग्रह हा जवळजवळ 1.5 म्हणजे 1.52 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवर आहे. गुरुग्रह हा सूर्य ते पृथ्वी जेवढं अंतर आहे, सूर्यापासून पृथ्वीपर्यंत जेवढं अंतर आहे त्याच्या 5 पटीपेक्षा जास्त अंतरावर आहे, म्हणजेच 5.2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवर आहे. शनी हा जवळजवळ 10 पट अंतरावर आहे, जवळजवळ 9.54 म्हणजे 9.5 पट अंतरावर आहे पृथ्वीपेक्षा. सूर्यापासून पृथ्वी जितक्या अंतरावर आहे त्याच्यापेक्षा 9.5 पट जास्त अंतरावर शनी हा ग्रह आहे. त्याच्यानंतर युरेनस हा 19 पट जास्त अंतरावर आहे, 19.20 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि नेपच्यून हा पृथ्वीपेक्षा 30 पट जास्त अंतरावर आहे, म्हणजे सूर्यापासून पृथ्वी जितक्या अंतरावर आहे त्याच्यापेक्षा 30 पट 30.1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटवरती नेपच्यून हा ग्रह आहे. त्याच्यानंतर बघू मित्रांनो ग्रहांचा परिवलन आणि परिभ्रमण काल. आता परिवलन म्हणजे काय आणि परिभ्रमण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजेच एखाद्या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती तास किंवा किती दिवस लागतात ते मी या चार्टमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी किती तास किंवा किती दिवस लागतात हे पण मी या चार्टमध्ये मांडलेलं आहे. आता बुध हा जो ग्रह आहे या बुध ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी 58 दिवसाचा कालावधी लागतो. स्वतःभोवती फिरण्यासाठी एक स्वतःभोवतीचा राऊंड पूर्ण करण्यासाठी 58 दिवस लागतो, पण सूर्याभोवती फिरण्यासाठी 88 दिवस लागतात. शुक्र या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी 243 दिवस लागतात, मात्र सूर्याभोवती फिरण्यासाठी 224 दिवस लागतात. पृथ्वीला 24 तास लागतात स्वतःभोवती फिरण्यासाठी. आपल्याकडे दिवस आणि रात्र ही 24 तासामध्ये होते, म्हणजेच स्वतःभोवती पृथ्वी 24 तासात फिरते. 12 तास ॲप्रॉक्सिमेटली दिवस असतो आपल्याकडे, म्हणजे सूर्य आपल्या समोर असतो. 12 तास आपण सूर्याच्या पलीकडच्या साईडला म्हणजे विरुद्ध बाजूला जातो आणि आपल्याकडे रात्र होते. 365 दिवस म्हणजे 1 वर्ष लागतं पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी. त्याच्यानंतर मंगळ ग्रहाला 24.6 तास लागतात स्वतःभोवती फिरण्यासाठी, मात्र 687 दिवस लागतात सूर्याभोवती फिरण्यासाठी. 9.5 तास लागतात गुरुग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी, 12 वर्ष लागतात एक सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. शनीला 10.6 तास लागतात स्वतःभोवती फिरण्यासाठी, मात्र 29 वर्ष पृथ्वीवर जे आपण 365 दिवसाचं 1 वर्ष म्हणतो असे 29 वर्ष लागतात शनी ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी. युरेनस या ग्रहाला स्वतःभोवती फिरण्यासाठी 17 तास लागतात, मात्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी 84 वर्षांचा कालावधी लागतो. मित्रांनो नेपच्यून हा ग्रह स्वतःभोवती 16 तासात एक गिरटी घेतो, स्वतःभोवती 16 तासात फिरतो, मात्र सूर्याभोवती फिरण्यासाठी 164 तास लागतात. मित्रांनो मी तुम्हाला परिभ्रमण आणि परिवलन काळ हा आंतरग्रहांचा आणि बहिर्ग्रहांचा जेव्हा सांगितला तेव्हा मी सांगितलं की हे जे आंतरग्रह आहे यांना स्वतःभोवती फिरण्यासाठी तास जास्त लागतात, स्वतःभोवती गिरटी घालण्यासाठी वेळ जास्त लागतो, मात्र सूर्याभोवती फिरण्यासाठी दिवस कमी लागतात. मात्र हे जे बहिर्ग्रह आहेत या बहिर्ग्रहांना स्वतःभोवती फिरण्यासाठी वेळ कमी लागतोय, कारण ते गॅसचे बनलेले हलके आहे. स्वतःभोवती फिरण्यासाठी त्यांना कमी वेळ लागतो, मात्र सूर्याभोवतीचा कालावधी फिरण्यासाठीचा त्यांचा खूप जास्त आहे. हे आपण अगोदर पण बघितलेलं आहे. शुक्र हा एकमेव असा ग्रह आहे, शुक्र हा एकमेव ग्रह असा आहे मित्रांनो ज्याचा परिवलन काळ म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काळ हा परिभ्रमण काळापेक्षा जास्त आहे. म्हणजेच त्याला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा काळ हा सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या काळापेक्षा जास्त आहे. म्हणजे सूर्याभोवती त्याची गिरटी अगोदर पूर्ण होईल, मग स्वतःभोवतीची राऊंड कंप्लीट होईल. बघा मित्रांनो सूर्य आपणास शुक्र मी आपणास दाखवलाच इथे की 243 दिवस त्याला लागत आहेत स्वतः भोवती फिरण्यासाठी आणि 224 दिवस लागत आहेत त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी. यावरून एक लक्षात येतं त्याचा परिवलन काळ हा परिभ्रमण काळापेक्षा जास्त आहे. सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात
सर्व ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. आपली पृथ्वी सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणून आपल्या पृथ्वीवर सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. मात्र 2 ग्रह आपल्या सूर्यमालेत असे आहे मित्रांनो, जे की पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असल्यामुळे तिथे सूर्य कुठून उगवतो तर पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. आपण बऱ्याच वेळेस असा शब्द प्रयोग करतो, आज सूर्य पश्चिमेकडून उगवलाय काय. एखादी अनपेक्षित घटना, एखादी अनपेक्षित गोष्ट, आपणास अपेक्षित नसलेली गोष्ट जर का घडली तर आपण म्हणतो आज सूर्य पश्चिमेकडून उगवलाय काय. मात्र या 2 ग्रहांवरती ही घटना जनरल आहे, कायमस्वरूपी. तिथे सूर्य पश्चिमेकडे उगवतो. कोणते ते ग्रह? शुक्र आणि युरेनस. शुक्र आणि युरेनस या 2 ग्रहांवरती सूर्य पश्चिमेकडे उगवतो आणि पूर्वेकडे मावळतो. अशीच काही वैशिष्ट्ये कमी अधिक प्रमाणात प्रत्येक ग्रहाचे आहे, ते आपण सविस्तर पाहू. आता पहिला ग्रह आहे बुध, ज्याचा परिवलन कालावधी आहे 58 दिवस, परिभ्रमण कालावधी आहे 88 दिवस. सूर्यापासून पहिलाच हा ग्रह आहे, म्हणजे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. बुध ग्रहावर कुठलंही वातावरण नाही. जसं पृथ्वीमध्ये आपण वातावरणाचा अनुभव घेतो तसं कोणतंही वातावरण बुध ग्रहावर नाही आणि या ग्रहाला एकही उपग्रह नाही. शुक्र ग्रह स्वतःभोवती फिरतो 243 दिवसामध्ये, सूर्याभोवती फिरतो 224 दिवसामध्ये. क्रमाने येणारा दुसरा ग्रह आहे. एकही उपग्रह याला नाही आहे. सल्फ्युरिक ॲसिडचे वातावरण या ग्रहावरती आहे. वातावरण आहे पण ते कशाचं आहे? सल्फ्युरिक ॲसिडचं आहे. परिवलन पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजेच सूर्य उगवतो पश्चिमेकडून. या ग्रहाला पहाटेचा तारा किंवा सायन तारा म्हणतात. का म्हणतात मित्रांनो? सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश या ग्रहावरती पाहायला मिळतो, त्यामुळे तो चकाकताना दिसतो, म्हणून याला पहाटेचा तारा किंवा सायन तारा म्हणतात. शुक्राला पृथ्वीची बहीण देखील म्हणतात. शुक्र हा पृथ्वीपासून सर्वात जवळ असणारा ग्रह आहे. यानंतर मित्रांनो आपली सुंदरशी पृथ्वी. बघा मित्रांनो, पृथ्वी संदर्भात आपला सूर्यापासून येणारा 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे, जे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. म्हणून शुक्राला पृथ्वीची बहीण म्हणतात. सूर्यमालेत सजीव अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे, त्याचं नाव आपणास माहीतच आहे, चंद्र. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती 23.5 अंशाने कलते. 23.5 अंशाने कलते. आस म्हणजेच काय तर हा पृथ्वीचा आस आहे आणि 23.5 अंशाने कलते म्हणजेच एकतर सेंटरपासून इकडे 23 अंशाने कलते, एकतर सेंटरपासून इकडे 23 अंशाने कलते. म्हणून आपण पृथ्वीवरती अक्षवृत्त देताना कर्कवृत्त आणि मकरवृत्त दिलेले आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त दिलेले आहे. जेव्हा पृथ्वी 23.5 अंश या बाजूला कलेल त्या बाजूला मकरवृत्त हे सूर्यासमोर येईल आणि ज्या बाजूला पृथ्वी 23.5 अंश या बाजूला कलेल तेव्हा कर्कवृत्त सूर्यासमोर जाईल. म्हणून आपण मकर संक्रांत मनवतो. आपण राहतो कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेला आहे. या बाजूला जर सूर्य असेल तर सूर्याचा प्रकाश मकरवृत्ताच्या समोर जाण्याच्या वेळी कर्कवृत्त हे दुसऱ्या बाजूला गेलेलं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याकडे हिवाळा असतो आणि म्हणून आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला, दोन्ही गरम पदार्थ आहे. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती 23.5 ने कलते. 23.5 अक्षवृत्ताला आपण कर्कवृत्त म्हणतो. 23.5 दक्षिण अक्षवृत्ताला आपण मकरवृत्त असे म्हणतो. या कलण्यामुळेच ऋतूंची निर्मिती होते. मी अगोदरच बोललो, आपल्याकडे हिवाळा त्यावेळेस असतो कारण पृथ्वी कललेली असते. मकरवृत्त समोर गेलेलं आहे म्हणजे कर्कवृत्त दूर गेलेलं आहे. आपण कर्कवृत्तावर राहतो म्हणजे सूर्यापासून आपण दूर गेलेलो आहे. त्यामुळे आपल्याकडे सूर्याची किरणे तिरकस पडतात, म्हणजेच प्रकाश तीव्रता कमी जाणवते आणि त्यामुळे आपणास या ठिकाणी थंडी म्हणजेच हिवाळा जाणवतो. सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी 8 मिनिट आणि 20 सेकंद लागतात. म्हणजेच एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पार करण्यासाठी सूर्यप्रकाशाला 8 मिनिट 20 सेकंद लागतात. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट काय भानगड आहे मी तुम्हाला मागे समजवलं आहे. पृथ्वीची घनता 5.5 ग्रॅम प्रति सेंटीमीटर व पृथ्वीचे वस्तुमान 6 × 10⁴ किलोग्रॅम आहे. ये अपना चांदोमामा. आता पृथ्वीचा आपण विचार करतोच आहे तर चंद्राचा देखील विचार करू. पृथ्वीचा एकमेव
उपग्रह चंद्र प्रत्येक दिवशी 50 मिनिट उशिरा उगवतो. दररोज चंद्र तुम्हाला 50 मिनिट उशिरा उगवण्याचा भास होईल म्हणजे 50 मिनिट उशिरा उगवेल. परिवलन आणि परिभ्रमण काळ सारखाच आहे. काय आहे? 27.3 तास. 27.3 तास परिवलन आणि परिभ्रमण काळ सारखा असल्यामुळे चंद्राची फक्त एकच बाजू पृथ्वीवरून दिसते. स्वतः भोवती जेवढ्या वेळात फिरतो तेवढ्याच वेळेस पृथ्वीवरून फिरतो, तेवढ्याच वेळात पृथ्वी भोवती फिरतो. त्यामुळे चंद्राची एकच बाजू नेहमी पृथ्वीवरून कुठल्याही देशामधून पृथ्वीवरच्या कुठल्याही भूभागावरून चंद्राची एकच बाजू दिसते, कारण पृथ्वी भोवती जेवढ्या वेळात फिरतो तेवढ्याच वेळेस स्वतः भोवती फिरतो. म्हणून 2 अमावास्या किंवा 2 पौर्णिमा यांच्यातील अंतर हे 29.5 दिवस असते, म्हणजे 29.5 दिवस असते. गुरुत्वाकर्षण पृथ्वीचं जर का 6 असेल तर चंद्राचा 1. गुरुत्वाकर्षणचा रेशो पृथ्वी 6 तर चंद्र 1. लक्षात ठेवा. आता एक गोष्ट बारकावा लक्षात घ्या, अनेक परीक्षांमध्ये प्रश्न आलेला आहे. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण चंद्राच्या किती पट आहे? तर 6 पट आहे. पण चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती पट आहे? तर 1/6 पट आहे. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या 1/6 पट आहे आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण चंद्राच्या 6 पट आहे. हा बारकावा लक्षात घ्या. पृथ्वीवर 6 किलो भरणारी वजनाची वस्तू चंद्रावरती 1 किलोची भरते. त्याच्यानंतर मंगळ ग्रहाचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ आहे 24.6 तास. परिवलन काळ त्याला म्हणू आपण. 687 दिवस हे त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागतात. मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. आंतरग्रहातील शेवटचा ग्रह आहे. आंतरग्रहातील शेवटचा ग्रह आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मंगळच्या नंतर लघुग्रहांचा पट्टा लागतो आणि तिथून बहिर्ग्रह सुरू होतात. गुरु हा पहिला बहिर्ग्रह आहे, मात्र मंगळ हा शेवटचा आंतरग्रहातील ग्रह आहे. या ग्रहास 2 उपग्रह आहेत. एकाचं नाव आहे फेबोस, दुसऱ्याचं नाव मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो. या ग्रहावर शुष्क नदीपात्र आहे. या ग्रहास लाल ग्रह देखील म्हणतात. या ग्रहाला लाल ग्रह म्हणण्याचं कारण या ग्रहावरती लोह जास्त आहे आणि लोह जास्त असल्यामुळे त्याचा तांबूसपणा जो आहे त्याला लाल ग्रह म्हणून ओळखल्या जातं. या ग्रहावरील वातावरण विरळ आहे. -20 डिग्री सेल्सिअस ते -153 डिग्री सेल्सिअस इतकं या ग्रहावरचं तापमान आहे. याच्यानंतर मित्रांनो गुरु 9.5 तास स्वतःभोवती फिरण्यासाठी 12 वर्ष लागतात. सूर्याभोवती फिरण्यासाठी क्रमाने येणाऱ्या सूर्यापासून 5वा ग्रह. बहिर्ग्रहांमधील पहिला ग्रह, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह. गुरुच्या आकारात शेकडो पृथ्वी मावतील इतका अवाढव्य याचा आकार आहे. 79 उपग्रह आहेत. हायड्रोजन आणि हेलियम वायूंनी हा ग्रह बनला आहे. शनी ग्रह 10.6 तास लागतात स्वतःभोवती फिरण्यासाठी. 29 वर्ष लागतात सूर्याभोवती फिरण्यासाठी. क्रमाने येणारा 6वा ग्रह आहे. आकाराने क्रमांक 2चा ग्रह आहे. 2019 पूर्वी शनीचा 62 उपग्रहांचा शोध लागला होता, मात्र 2019ला त्यात नवीन 20 उपग्रहांची भर पडली आणि एकूण उपग्रह 82 झाले आहेत. टायटन हा त्याचा सर्वात मोठा उपग्रह आहे. हा ग्रह 28 डिग्री सेल्सिअसने कलतो. कचरा धुलीकणांचे कडे असलेला हा ग्रह आहे. शनीचं जर का आपण फोटो बघितला, आहा काय सुंदर हा ग्रह. याच्या भोवती धुलीकणांनी बनलेला एक कडं आहे जे त्याला अजूनच सुंदर बनवतं. मित्रांनो, इतका सुंदर ग्रह मला नाही वाटत हा कोणाच्या आयुष्यामध्ये, कोणाच्या कुंडलीमध्ये काही विघ्न टाकत असेल. पण मान्यता आहे. मान्यता जशा आहेत तशा ज्याची मान्यता आहे तो पाळेलच. परंतु अत्यंत सुंदर आणि म्हणजे अप्रतिम दिसायला सुद्धा फोटोमध्ये तुम्ही पाहतायत शनीचं सौंदर्य. इतका सुंदर हा ग्रह आहे. त्याच्यानंतर युरेनस 17 तास लागतात स्वतःभोवती फिरायला. 84 वर्ष लागतात सूर्याभोवती फिरायला. क्रमाने येणारा 7वा ग्रह आहे आणि याला एकूण उपग्रह 27 आहेत. सर्वात शेवटचा ग्रह आहे नेपच्यून. 16 तास लागतात स्वतःभोवती फिरायला. 164 वर्ष लागतात सूर्याभोवती फिरायला. मित्रांनो, या ठिकाणी काही संदर्भांमध्ये मी 165 वर्ष देखील लागतात असं देखील बघितलेलं आहे. पण 164 किंवा 165 सर्वात दूरचा ग्रह आहे. अजून अभ्यास त्यावरती चालू आहे. त्यामुळे निश्चिती 164 किंवा 165 याच्या दरम्यानमध्ये आहे. पण ज्या गोष्टींबद्दल निश्चिती नाही असे प्रश्न शक्यतो आयोग किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जात नाही. क्रमाने येणारा 8वा
ग्रह आहे आणि बहिर्ग्रहांमधील सर्वात शेवटचा, सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह आहे. एकूण उपग्रह याला 14 आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या सूर्यमालेतील सूर्याभोवती फिरणारे संपूर्ण खगोल, ज्यामध्ये बटुग्रह, उपग्रह, उल्का, आशनी, धूमकेतू आणि ग्रह या सर्वांचं या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, ही फक्त झालेली आपली सूर्यमाला. सूर्यमाला म्हणजे सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह आणि त्या ग्रहांभोवती फिरणारे छोटे छोटे मी छोटे छोटे म्हणतोय, पण फार अवाढव्य अशा खगोलांचा अभ्यास. मित्रांनो, मिलियन्स ऑफ, लाखो, कोट्यावधी अशा सूर्यमालांचं मिळून एक आकाशगंगा, तशा लाखो आकाशगंगांचं मिळून आपलं विश्व तयार झालेलं आहे. खूप मोठं या सूर्यमाला, ही जी सूर्यमाला आहे, या आकाशगंगेमधील अशा बिंदू स्वरूपात, एका बिंदू स्वरूपामध्ये ही सूर्यमाला आहे. अशा शेकडो सूर्यमाला या ठिकाणी एका आकाशगंगेत आहे. अशा लाखो आकाशगंगांची मिळून आपलं विश्व निर्माण झालं आहे. पुढील लेक्चरमध्ये मी आपली आकाशगंगा आणि आपले विश्व या टॉपिकसहित पुन्हा एकदा आपल्यासाठी हजर होईल. या व्हिडिओचा तुम्हाला जसा बेनिफिट होईल तसा इतरांना होण्यासाठी याला शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असेच व्हिडिओ पुन्हा जसंही आमच्याकडून अपलोड होतील तसे तुम्हाला मिळण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. मी सुजित वाळके आज आपली रजा घेतो. पुन्हा भेटूयात भूगोलाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. गणिताचे आणि इतर विषयांचे लेक्चरसुद्धा आपल्या या चॅनलवरती अपलोड नेहमीप्रमाणे होतच राहतील. थँक्यू व्हेरी मच.